सज्जन श्रोते हो, आत्मोपनिषद पान 108, 109, 110, 111 याच्यावरती संत कृपा हे या प्रस्तुत नारायणाला अत्यंत प्रिय असलेले काव्य आलेलं आहे. आणि ही संत कृपा म्हणजे दुसरं काही नसून लहान मोठ्या 16-17 संत महंतांनी गणपती सारख्या दैवताने या नारायणावर केलेली कृपा आहे. आणि त्या कृपेतून आलेलं हे संत कृपारूपी काव्य आहे. इथे भक्त म्हणजे प्रस्तुत लेखक किंवा हा नारायण श्री देव गणपतीची आराधना दीर्घकाळ केल्यानंतर अनुक्रमे जे कृष्णमूर्ती, स्वरूपानंद, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, शंकर महाराज, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, गौतम बुद्ध, महावीर, मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, शिर्डीचे साई, रमण महर्षी, गोरखनाथ, विशुद्धानंद आदी अनेकानेक संत महंताच्या कृपा प्रसादाने कसा संपृक्त झाला हे स्पष्ट झाले आहे. मात्र या प्रवासात त्याला द्वैत नव्हे अद्वैत, मूर्त नव्हे अमूर्त, सगुण साकार नव्हे निर्गुण निराकार, व्यक्त नव्हे अव्यक्त हे आणि हेच परम सत्य आहे. म्हणून अव्यक्त निर्गुण निराकार हेच परम सत्य आहे आणि हीच ती खऱ्या अर्थाने माऊली आहे, म्हणजे सर्वांची आदी जननी आहे. त्याचा साक्षात्कार झाला आहे. त्या कारणाने संत कृपा हे संत महंतांची थोरवी गाणारे काव्य बोलीच्या पातळीला सगुण आहे, तर मौन व शांती कैवल्य पातळीला ते निर्गुण निराकार भावातीत आहे. आता हा भक्त स्वयमेव अयाचित म्हणजे मागणी इच्छा याचना रहित व दिगंबर कोणतेही व्यक्तित्व रूपी आवरण टाकलेला नाकारलेला असून हा अयाचित आणि दिगंबर केवळ असणेपणी म्हणजे असणेपणाचा भाव म्हणून कैवल्य स्पंदित आहे. म्हणजे पाहायला गेलं तर हा जरी देह दिसला तरी हा देहही नाही, आतमध्ये जो नुसता असणेपणाचा प्राणरूपी श्वसनरूपी हालचाल आहे तीच या नारायणाची असणेपणाची खूण आहे. म्हणून नारायण असा दिसतो तसा दिसतो हे ठीक आहे दिसण्याच्या पातळीला, परंतु कोणीही माणूस असा दिसतो तसा दिसतो यापेक्षा कोणी माणूस केवळ असतो, कोणताही जीव केवळ असतो. केवळ आणि केवळ ब्रह्मचेतनाच वेगवेगळ्या रूपांमध्ये स्पंदित होते. आपण रूपाला बघतो आणि त्याला शंकर विष्णू ब्रह्मदेव म्हणतो, परंतु रूप नव्हे, आतील जे निरूप म्हणजे रूपरहित श्वसन आहे, चैतन्याची हालचाल आहे, तेच खरं या विश्वाच्या मुळाशी आहे. म्हणून निरूप हेच अपरूप आहे. म्हणून रूप नसलेलं परंतु केवळ आणि केवळ चैतन्याचं स्पंदन हे आहे आणि या चैतन्याच्या स्पंदनातूनच वेगवेगळी रूपे धारण केलेली आहेत. म्हणून चैतन्य दिसायच्या पातळीला केवळ हालचालीत आहे आणि असायच्या पातळीला ते वेगवेगळ्या रूपात आलेलं आहे. म्हणून चैतन्याचं रूप नसणं हेच या विश्वाच्या अपरूप म्हणजे अद्भुत अवस्थेला कारणीभूत झालेलं आहे. हे समजून घेतलं तर आपण प्रत्येक जण केवळ आणि केवळ अव्यक्त चेतनेचे स्पंदन आहोत हे आपल्या लक्षात येईल आणि या तऱ्हेने या संत कृपेकडे पाहायचं आहे. आता ह्या सर्व उलगडा अचानकरित्या आला म्हणून या संत कृपेचा हा जो ज्ञानरूप उलगड आहे त्या ज्ञानरूप उलगड्यालाच आपण म्हटलेलं आहे, अवचित आले माझ्या दारी संत वार करी मजोरी संत कृपा झाली. आता ज्ञानरूप उलगडा होताना ज्ञानेश्वरांच्या मूळ अव्यक्तातून आपल्याला काय मिळालं, तुकारामाच्या अव्यक्तातून काय मिळालं, रमण महर्षींच्या अव्यक्त असण्यातून काय मिळालं, म्हणजे सर्व आहे अव्यक्तच, पण त्या अव्यक्तातूनच तुम्ही आम्ही आणि सर्व साधू संत व्यक्त म्हणून आलेले आहेत. तर व्यक्त ज्ञानेश्वरांनी मला जरी काही दिलं असलं तरी तो मूळ अव्यक्ताचाच गुण आहे. व्यक्त गणेशाने जरी काही आपल्याला दिलं तरी मूळ तो अव्यक्ताचाच गुण आहे. कुणाही कडून काही आपल्याला मिळालं तरी मूळ तो चैतन्याचा गुण आहे.
आणि चैतन्य हे केवळ आणि केवळ वर खाली होणार, हालचालीत असणार, स्पंदित असणार, हेच या संपूर्ण अस्तित्वाचं मूळ आहे. अशा अर्थी या संत कृपेकडे आपण पाहावं. आता हे संत कृपा जे काव्य आहे ते वाचतो, नीट श्रवण करा. अवचित आले माझ्या दारी संत वारकरी मजवरी, संत कृपा झाली बहुतानी मजवरी, कृपावृष्टी केली मज बालकाची नाव पहिलं नेली, तयांचे ऋण फेडणार कैसे, गाऊ तरी माझे बोलायचे तैसे, पारिजाती बोल कस्तुरी मोल, देवा कैसी तुझे पडलीस भूल, ऐसी भूल पडता बहुमोल केले, मज बालकाशी उगा थोर केले, गणराय मज बहुदूर नेले, विभक्तासी मज तुला भक्त केले, दूर दूर जाता भेटवी कृष्णाई, निज रूपी पाहे शांत स्वरूपाई, कृष्णाईने मग स्वय जागविले, ज्ञानाईने मग संगे खेळविले, नाभी नाभी म्हणे तुकाई मज, स्वरूपाई म्हणे स्वरूपी तू निज, उन्मनी केले मज शंकराने, साक्षीत विराखिले तैसे निसर्गाने, रामकृष्णी मज नामाची गोडी, तयाचे संगी विवेकाची जोडी, गौतमाने मज करुणा दिधली, महावीर रूपे विरक्ती भेटली, मोहम्मद म्हणे नमाजी होई, सांगा श्रोते मग माझ कोठे राही, येशू साई तैसे महर्षी रमण, मज पामरासी दाविती चरण, वृक्षाचे योगे अमन झालो, विशुद्धा भेटता शिवत्व पावलो, बहु थोरैसे सगुणी भेटती, परी सारंती निर्गुणा पावती, निर्गुणाची पूजा सगुणाची बोली, आर्त शब्द पुष्पे अद्वैत बोली, ऐसी संत कृपा बहुपरी झाली, अद्वैती निर्गुणी माऊली भेटली, संत वारकरी आले माझ्या दारी, पाषाणासी आली देवाची जाळी, आता नाही आस नाही काही ध्यास, निरोपाची वाट पायी तुझा दास, अयाचित झालो दिगंबर झालो, निर्गुण निराकारी कैवल्य उरलो, निर्गुण निराकारी कैवल्य उरलो, निर्गुण निराकारी कैवल्य उरलो. ओम शांती शांती शांती. हा नारायण केवळ आणि केवळ आत्या चेतनेकडे लक्ष देऊन बसलेला असताना त्याला गणपती, जय कृष्णमूर्ती, स्वरूपानंद, ज्ञानेश्वर, तुकाराम, शंकर महाराज, निसर्गदत्त महाराज, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद,
गौतम बुद्ध, भगवान महावीर, मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, साई शिर्डीचे साई महाराज, रमण महर्षी, गोरक्षनाथ, विशुद्धानंद स्वामी अशा वेगवेगळ्या रूपातील, परंतु प्रत्यक्ष ही सर्व रूप चैतन्यातूनच आलेली असल्यामुळे चैतन्यानेच आपल्यातून वेगवेगळी रूपे धारण करून संत महंत देवादिक म्हणून जन्म घेतला. आणि त्या देवादिकांचं संतांचं जे वैशिष्ट्य आहे, त्यांची जी त्यांचं जे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यांना ज्या कारणाने ओळखलं जातं ते त्यांच्यातील वैशिष्ट्य, शुद्ध चैतन्याच्या ध्यानात हा नारायण असताना ते वैशिष्ट्य त्या सर्व संत महंतांकडून या नारायणाला दिलं गेलं. म्हणजे बघायला गेलं तर सर्व विश्वाच्या अस्तित्वाचा मुळाशी चैतन्य आहे. त्या अस्तित्वाच्या चैतन्य रूपी साठ्यातून वेगवेगळे संत महंत जन्माला येतात आणि एक एक वैशिष्ट्य घेऊन जन्माला येतात. त्याच्यातूनच हा नारायण नव्हे, तुम्ही आम्ही सर्व जन्माला आलेलो आहोत. परंतु आपण जर आपल्या आंतरिक चेतनेवर अत्यंत एकाग्रतेने लक्ष दिलं तर आपल्या आंतरिक चेतनेतूनच आपणाला अनेक संत महंतांचा साक्षात्कार होतो. आणि ते संत महंत त्यांच्याजवळ असलेलं वैशिष्ट्यपूर्ण जे काही आहे ते आपल्याला वररूपाने देतात, असा या संत कृपेचा एकूणात अर्थ आहे. जागोजागी हे सर्व जिथे जिथे मजशंकराने म्हणजे शंकर महाराज अशा तऱ्हेने सगळीकडे तुम्हाला त्याचा अर्थ कळावा म्हणून हे कोण कोण संत आहेत, कसे कसे आहेत म्हटलेलं आहे. 17 नंबरच्या कडव्यात माऊली भेटली म्हटलेलं आहे. माऊली, माऊली याचा अर्थ सर्वांची आई. सर्वांची आई माऊली म्हणजे काय? परमसत्य. परमसत्य म्हणजे काय? विश्व मुळाशी असलेली चेतना. म्हणजे माऊली सर्वाच्या मुळाशी असलेली चेतना हीच परम माऊली आहे. आणि तीच परम माऊली गणपती, कृष्णमूर्ती, स्वरूपानंद, ज्ञानेश्वर, तुकाराम, शंकर महाराज, निसर्ग महाराज, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, गौतम बुद्ध, भगवान महावीर, मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, साई, रमण महर्षी, गोरक्षनाथ, विशुद्धानंद स्वामी अशा अनेक रूपात तीच माऊली त्या त्या काळी सगुण साकारात आली. परंतु त्यांनी आपल्या सगुण साकाराकडे लक्ष न देता आपल्या अंतरंगातील जो विशुद्ध गुण तो जपला. आणि हे संत म्हणत आपल्या अंतरंगातील जे विशुद्ध गुण आहेत, जे त्यांचं वैशिष्ट्य आहेत ते जपत असतात. आणि जर आपण आपल्या चेतनेलाही आतपणे नीट पाहू शकलो तर आपण जेव्हा चैतन्य मग्न असतो, चैतन्य दंग असतो, तेव्हाच या चैतन्य मग्नतेत आणि दंगतेत हे सर्व साधू संत येतात आणि त्यांचा गुण आपल्याला देऊन खऱ्या अर्थाने साधकाला ते अधिकाधिक दैवी गुण संपन्न करत असतात. हे या संत कृपा या काव्याचं रहस्य आहे. आता याच्यामध्ये कडवा नंबर 4 आणि 5 मध्ये म्हटलेलं आहे, पारिजाती बोल कस्तुरी मोल देवा कैसी तुझं पडदिसे भूल. त्याच्या आधी म्हटलेलं आहे हे सर्व संत म्हणत आहेत कडव्या नंबर 3 मध्ये. त्यांचं मी ऋण फेडायचं म्हटलं आणि मी गायचं म्हटलं, त्यांच्यासाठी गायन करायचं म्हटलं तर माझे बोल ऐसे तैसे आहेत. म्हणजे मला ज्या संत महंतांनी त्यांचं हे जे दिव्यत्व प्रदान केलेलं आहे त्यासाठी त्या संत महंतांचं जर कौतुक करायचं म्हटलं तर माझे बोल अत्यंत ग्राम्य आहेत. माझ्या बोलांना काही गेयता नाही, त्या बोलांना अर्थ नाही, तरी सुद्धा त्यांची स्तुती करावी याचा मोह आवरत नाही. म्हणून हे संत कृपा काव्य आलेलं आहे. आणि ही स्तुती करता करताच हे सर्व संत महंत आणि त्यांचं आत्मतत्व अचानक सांगून जातं 4थ्या कडव्यात, पारिजाती मोल कस्तुरी, पारिजाती बोल कस्तुरी मोल. हे नारायणा, तुझे बोल असे तसे नाहीत, ते अगदीच वेडे वाकडे नाहीत, तर खरं तर तुझे बोल पारिजाती आहेत. म्हणजे प्राजक्ताच्या फुलासारखे टवटवीत आहेत आणि त्याच्यामध्ये अत्यंत मधुर भाव आणि प्रेम आणि भक्ती भरलेली आहे. आणि पारिजातकासारखे तुझे टवटवीत बोल आहेत. आणि त्याला म्हणायचंच झालं, उपाधी द्यायचीच झाली तर या जगात जे कस्तुरीला मोल आहे तसं मोल तुझ्या या पारिजातकी टवटवीत बोलाना आहे. तरी सुद्धा पुढच्या 2 ओळीत म्हटलेलं आहे, देवा कैसी तुझं पडलीसे भूल. हे देवा, हे दिव्यत्वा, हे परमतत्वा,
तू तर मायामोहाच्या पलीकडे आहेस. असं असताना या नारायणाच्या पारिजातकी बोलाची, पारिजातकासारख्या टवटवीत अशा बोलांची आणि ज्याला कस्तुरीचं मोल आहे असं तू म्हणतोस, अशा या पारिजातकी कस्तुरी मोलाच्या बोलाची हे देवा तू तर निर्मोही असताना तुलाही कशी भूल पडली, असं चौथ्या गाडव्यात विचारलेलं आहे. आणि पाचव्या गाडव्यात म्हटलेलं आहे, ठीक आहे कशी भूल पडली तुझं तूच जाणे, पण तुला माझ्या बोलांची भूल पडली आणि तू मला बहुमोल केलंस आणि या एका लहान बालकाला उगाच थोरपणाच्या पदवीवर नेऊन बसवलंस. आणि एवढं करून सरते शेवटी हे बालक म्हणत आहे की आता मला कोणत्याही तऱ्हेची आशा नाही, आस नाही, मला काही, माझी काही याचना नाही आणि मला काही हवे असे नाही. म्हणून शेवटच्या कडव्यात हा भक्त म्हणत आहे, अयाचित झालो दिगंबर झालो, निर्गुण निराकारी कैवल्य उरलो. म्हणजे देवाने कितीही दिलं, वेगवेगळ्या मार्गाने जरी दिलं तरी आता हा नारायण अयाचित म्हणजे कोणतीही इच्छा नसलेला आहे आणि तो निर्विकल्प समाधीमध्ये निर्गुण निराकारामध्ये केवळ जसं ब्रह्मचैतन्य आहे तसाच केवळ आणि केवळ आहे. आणि त्या चैतन्याचे जे स्पंदन आहे ते आज तुमच्या पुढे नारायण निमित्ताने उमटत आहे. जर आपणाला हे नीट पटत असेल तर ध्यान लावून तिकडे लक्ष द्या आणि या संत कृपेचा आस्वाद घ्या. आणि तुमच्यासाठीही सुद्धा ती संत कृपा अनंत असते कमलाभराने, देता किती घेशील धो कराने, इतकी भरभरून मिळू शकते याच्यावर विश्वास ठेवा. आणि संत कृपेद्वारे आत्मापर्यंत प्रवास करून आपण याची देही याची डोळा संसारात असून सुद्धा विधेयीपणे मोक्ष भोगण्याचा आनंद प्राप्त करून घ्या. इतकं सांगून आजचं हे अत्यंत जिव्हाळ्याचं असं सतत वाटत असणारं या नारायणाचं संत कृपारूपी प्रार्थनारूपी काव्य येथेच थांबवतो. आपण जरूर त्याचा आस्वाद घ्या आणि आपण असे आनंदी होतो की आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. अस्तु. धन्यवाद.